UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता। राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ। मराठवाडा विदर्भासह राज्यात भाजपच्या आशा पल्लवीत। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता। निकालाला 2 दिवस बाकी। खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार। 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू, संजय राऊतांचा दावा। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोल नंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत सीएम कोण हे 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सांगणार। मुख्यमंत्री पदाबाबतच्या प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। एक्झिट पोलनुसार राज्यात 100% महायुतीचं सरकार येणार। छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त। महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, बच्चू कडूंचं विधान। महाविकास आघाडीला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळणार, तर इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याचा अंदाज। 13 ते 23 जागांसह इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याची शक्यता। TV9 रिपोर्ट्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक। महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। एक्झिट पोल नंतर भाजप ऍक्शन मोडवर, जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांशी भाजप नेते संपर्क साधणार। विजयी बंडखोरांवर कारवाई भाजप मागे घेणार, सूत्रांची माहिती। पुण्यात पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। निकालाआधीच सचिन दोडके आणि अश्विनी कदम यांच्या अभिनंदनाचे बॅनर। दिल्लीत आज भाजप आणि महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। निवडणूक निकालासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। महाराष्ट्रात 65.2% मतदानाची नोंद। 30 वर्षांमधील सर्वाधिक मतदारांचा प्रतिसाद। राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल लागणार। पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का 70%हून अधिक। सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढला। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदेंसह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। बजाजनगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई। परळीत पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानं आज घाटनांदूर बंदची हाक। जाधव यांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। नाशिकच्या नांदगावमधील राड्या प्रकरणी 200 ते 250 जणांवर 4 वेगवेगळे गुन्हे दाखल। सुहास कांदे आणि समीर भुजबळांसह समर्थकांवर कारवाई। पंतप्रधान मोदींना गयानाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार। राजकारण आणि भारत गयाना संबंध अधिक दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल सन्मान। गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल। एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप। अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 10% ते 20% घसरण। राज्यातील किमान तापमानात घट। पुढील आठवडाभर तापमानातील आणखी घट होण्याची शक्यता। पुण्यात सर्वात कमी 12.2 अंश तापमानाची नोंद। राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या चिंताजनक। 50% सरकारी कर्मचारी घरून काम करणार, तर खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम सुविधा द्यावी, राज्य सरकारचं आवाहन। कांगारूच्या धर्तीवर विजयोत्सव साजरा करण्यासाठी टीम इंडिया सज्ज। उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार। रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।